जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत नगरमध्ये श्री शक्ती जागर वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गश्मीर महाजनी यांनी उपस्थित महिलांसोबत संवाद साधलाय। आयुष्यात जशी प्रगती करता प्रत्येक जण प्रयत्न करतो, तसंच वेळ देऊन शारीरिक प्रगतीकरिता नियमित व्यायामाच्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन गश्मीर महाजनी यांनी केले। अहिल्यानगरमधील साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, गोल्डन जिम आणि इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉकेथॉन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गश्मीर महाजनी बोलत होते। त्यांनी सांगितलं की शरीर स्वास्थ्य तर आयुष्य समृद्ध, आणि आज धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराचं स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याचं खूप महत्त्व आहे। साईदीप हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा सुविधा आणि भविष्यातील वाटचाल पाहता नगर जिल्ह्यातील लोकांना आरोग्य समस्येवरील उपचारासाठी कुठेही जायची गरज नाही, असं सांगितलं। तर यावेळी बोलताना साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर दीपक यांनी या वॉकेथॉन माध्यमातून आरोग्य ही खरी धनसंपदा आहे आणि स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे। नेहमी असे सामाजिक उपक्रमाचे साईदीप सह्याद्रीतर्फे आयोजन करण्यात येते, असं सांगितलं। तर यावेळी प्रसूती व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर वैशाली किरण यांनी महिला दिनाचं औचित्य साधत स्त्री शक्तीचा जागर म्हणून या वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांचे आरोग्य उत्तम असलं की संपूर्ण कुटुंब सदृढ राहतं, आणि याकरिता वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याला खूप प्रतिसाद मिळाला, एक चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला, म्हणून सर्वांचे आभार यावेळी मानण्यात आले। नमस्कार, मी गश्मीर महाजनी आणि मी इथे आलोय आज नारी शक्ती द पॉवर वॉकेथॉन च्या फ्लॅगिंग ऑफ करता, आणि साईदीप सह्याद्री हॉस्पिटल च्या संपूर्ण टीमने मला इथे इन्व्हाइट केलेलं आहे। थँक्यू सो मच सर फॉर हॅव्हिंग मी हिअर। थँक्यू सो मच फॉर द लवली मील दॅट यू ऑफर्ड मी लास्ट नाईट ॲट युअर प्लेस। खूप छान परिवार आहे आणि मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय की या परिवाराचा आता एक हिस्सा मी झालेलो आहे। सो लुकिंग फॉरवर्ड टू मोर वेंचर्स लाईक दिस फ्रॉम साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अँड आय हॅव ऑल्सो हर्ड दॅट एक नव्या प्रकारे ते ऑन्कोलॉजी सेंटर आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर डिपार्टमेंट पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये साईदीप सह्याद्री हॉस्पिटल थ्रू घेऊन येत आहेत, आणि ग्राउंड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी ते इंट्रोड्यूस होईल। सो त्याकरता त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि फील ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ अशा उपक्रमाचा भाग होण्याचं मला तुम्ही सौभाग्य दिलं, त्याकरता खूप धन्यवाद। थँक्यू। हाय, नमस्ते, मी डॉक्टर वैशाली किरण, स्त्रीरोग तज्ञ म्हणून साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काम करत आहे। इथं आजचा दिवस आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या तर्फे एक वॉकेथॉन महिलांसाठी महिला दिनानिमित्त आयोजित केले होते। एवढी मोठ्या संख्येने इतके लोक छान प्रतिसाद दिले। हे करायचे उद्देश होता की मी स्त्रीरोग तज्ञ असून खूप स्त्रियांना मला वेळ काढायला होत नाही, मॅडम टाइम नाही मिळत, बाळ छोटा आहे, डब्बा बनवायचे, असं काहीतरी वेगळे वेगळे कहाणी ऐकून येते मला। या सगळ्यांना सोबत आज सकाळी 6ला उठून, पर्टिक्युलरली एक स्त्री होती जे जळगाववरून इथं माहेरी आलेली आहे, डिलिव्हरी झालेले 6 महिन्याच्या बाळाला घरी सोडून इथं वॉकेथॉनला आली होती। तर हे सगळे स्फूर्तीदायक जे लोक भेटणार आहे आम्हाला, ते बघून अजूनही आम्ही आय थिंक वी शुड स्टेप फॉरवर्ड, फिट राहू, सगळ्यांना ते जागतिक एक थोडासा लेट देम बी अवेअर ऑफ फिटनेस अँड हेल्थ ह्या उपक्रमाने आम्ही हे केले होते। तर सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिले, त्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू। नमस्कार, आज आपण स्त्री शक्तीचा साजरा करतोय। आपल्या सर्वांना माहित आहे की स्त्री शक्तीमुळे या जगात काही चांगल्या गोष्टी घडू शकतात, आणि साईदीप सह्याद्री परिवारांनी ह्या उपक्रमाचा साजरा आज केलेला आहे, आणि आम्हाला खूपच अभिमान वाटतो की आपल्या सर्वांचा लाडके हिरो आणि मनापासून आपण ज्याला आवड आहे तसलं गश्मीर महाजनींनी आज आलेलं आहे, आणि त्यांनी आपल्या या वॉकेथॉनला फ्लॅग ऑफ केलाय, आणि त्यांच्या शुभेच्छांनी मला खात्री आहे की साईदीप सह्याद्री पुढच्या वाटचालीमध्ये नवीन नवीन उपक्रम, जसं ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर आणि ट्रान्सप्लांट म्हणजे शरीर अवयवरोपण, हे सगळं आणणार आहेत, आणि रोबोटिक सर्जरी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पण आम्ही नवीन उपक्रम सुरू करणार आहे। आणि नगरकरांच्या सेवेमध्ये आपल्याच जिल्ह्याने आजूबाजूच्या 9 जिल्ह्याला हे सार्थक होणार आहे, एवढं सांगून थांबतो। जय हिंद। प्रतिनिधी अनिकेत गवडी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।